भाजीसाठी भाजी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कुठेही वापरणार नाही आणि दुसरा कोणताही मसाला न वापरता अगदी साध्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत. आपण कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकणार आहोत आणि ते छान तापू द्यायचं. तेल थोडंसं आपल्याला जास्तच टाकायचं ह्या भाजीला, तरी छान लागते भाजीची. तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये आपण आता मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान तडतडली की जिरी टाकणार आहोत आणि आपण आता टाकणार आहोत हा मी कापलेला कांदा आहे. तो जास्त बारीकही नाही कापलेला, थोडासा मीडियम जाड कापलेला आहे. यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत छान आणि छान मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला कांदा छान ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा थोडासा तळत आलेला आहे. आता आपण यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर कुटून घेतलेली आहे. ही थोडीशी मी जाडसर कुटलेली आहे. ही छान मिक्स करून घेणार आहोत. ही पेस्ट सुरुवातीलाच टाकायची नाही, त्यामुळे काय होते ही जळून जाते. कांदा तळत आल्यावर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घेणार आहोत आपण. कांदा छान ब्राऊन झालेला आहे. यामध्ये आता आपण हे कट केलेले टोमॅटो टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. टोमॅटो थोडंसं शिजू देणार आहोत, त्यामुळे भाजीमध्ये छान टेस्ट लागते. यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया आणि हे लाल तिखट आहे, हे घरी बनवलेलं तिखट आहे. आपण चवीनुसार टाकू शकता. ही भाजी थोडीशी तिखटच छान लागते. मी 3 चम्मच तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर अजून तिखट आवडत असेल किंवा थोडंसं कमी असेल तर तुम्ही प्रमाण कमीही करू शकता. तर ही भाजी तिखट असेल, झणझणीत असेल तर खूप छान लागते. हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण तिखट मिक्स करून घेतलेलं आहे. मी आता कांदा लसूण मसाला टाकणार आहे. 2 चमचे टाकत आहे, 2 ते 3 चमचे. त्यामुळे पण भाजीला टेस्ट छान येते आणि हा मसाला आपल्याला सगळ्यात शेवटीच टाकायचा आहे, त्यामुळे तो पण जळणार नाही आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही मटकी आहे, मटकी उकडून घेतलेली आहे. यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ भाजीला जेवढं लागेल त्या प्रमाणात टाकलेलं आहे, त्यामुळे मटकीची पण टेस्ट छान लागते. आणि ही एकदम मोठ्या गॅसवर खळखळ उकळून घेतलेली आहे. आता हे छान तळलेलं आहे. यामध्ये आता हे टाकून घेऊया आपण. वाव, मस्त तडका बसला आहे भाजीला. आता आपण गॅस कमी करूया आणि यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता. ही भाजी पातळच छान लागते. आपण एकदा हलवून घेऊया. आणि हे मी धने, डाळवे आणि खोबरं छान भाजून त्याचं पीठ बनवलेलं आहे, ते यामध्ये थोडंसं टाकणार आहोत. त्यामुळे भाजीची टेस्ट छान बनते, धण्याची पण टेस्ट लागते. आणि आपण बेसन पीठ नाही वापरत, डाळवे भाजून घेतलेले आहे, त्यामुळे भाजीची चव छान लागते. आपण भाजीमध्ये थोडंही मीठ टाकलेलं नाही, कारण आपण मटकी उकळून घेताना भाजीला ज्या प्रमाणात मीठ लागेल त्या प्रमाणात टाकलेलं होतं. त्यामुळे आता वरून आपण टाकणार नाही. आता भाजी मंद गॅसवर छान आपण शिजून घेऊया. आपली भाजी छान शिजत आहे, त्याला तरी पण छान येत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण अजून 2 मिनिटासाठी भाजीला शिजू देऊया. भाजी छान शिजलेली आहे. आपण आता त्यावर कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली मटकीची भाजी तयार आहे. खूप छान वास येतो, सेम मिसळच्या भाजीसारखा वास येतोय. तुम्ही ही भाजी भातासोबतही खाऊ शकता, पुरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता आणि भाकरीसोबत सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते. थँक्यू.